नमो बुद्धाय. माझ्या प्रिय आणि गुणी मुलांनो, संडे धम्मा स्कूलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. माय डिअर अँड मेरिटोरियस चिल्ड्रन, वेलकम टू संडे धम्मा स्कूल. मुलांनो, जे काय आपण शिकलो त्याचं उजळणी किंवा प्रॅक्टिकल आपण करणारच आहोत. पण त्याचबरोबर आज आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. ठीक आहे. प्रथम आपण 3 रत्नांना वंदन करायचे आहे. वी पे होमेज टू ट्रिपल चेम. चला हात जोडा आणि माझ्या बरोबरच म्हणा. विल रिसाइट ऑल टुगेदर. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवतं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. वा, छान. आता आपण 3 रत्नांना शरण जायचं आहे. वी हॅव टू टेक रिफ्यूज इन 3 इन ट्रिपल चेन. तर चला हात जोडा आणि आपण सगळ्यांनी एकत्र म्हणायचं आहे. विल रिसाइट ऑल टुगेदर. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. छान. आता पंचशील 5 मॉरल प्रिसेप्ट्स. हात जोडा आणि माझ्या बरोबर म्हणा. रिसाइट ऑल टुगेदर. पाणातिपाता
वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरयमज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. वा, खूप छान. मुलांनो, आता आपल्याला ध्यान साधना करायची. नाव चिल्ड्रन, वी हॅव टू डू मेडिटेशन नाव. तुम्हाला माहिती आहे कुठलं ध्यान साधना? तर आनापानसती. आन, आत येणारा श्वास, इनकमिंग ब्रेथ. अपान, बाहेर जाणारा श्वास, आउट गोईंग ब्रेथ. आणि सती म्हणजे सतर्क, अवेअर. ठीक आहे. मागच्या वेळेस आपण बघितलं ते कसं करायचं, तुम्ही पूर्ण शिकलेला आहात. आता आपण प्रत्यक्ष ध्यान करायला सुरुवात करूया. ठीक आहे. नाउ इट स्टार्ट डुईंग मेडिटेशन. तर मुलांनो, पहिल्यांदा शांतपणे मांडी घालून बसा. मान, पाठ, कंबर सरळ ठेवा. नाउ चिल्ड्रन, sit in the folded legs in a very comfortable posture. Keep your back and neck straight. Then काहीही टेन्शन घ्यायचं नाही. नो टेन्शन. बी रिलॅक्स. आता जर तुम्ही चष्मा घालत असाल तर चष्मा काढून ठेवा. इफ यू आर वेअरिंग ग्लासेस, प्लीज कीप युअर ग्लासेस ऑन वन साइड. नाव मुलांनो, हळूवार तोंड बंद करा. हळूवार डोळे बंद करा. ज्या वेळेस तोंड बंद असेल तर श्वास कुठून जाईल? नाकातून. तर सारं लक्ष श्वासाकडे, म्हणजे नाकाच्या 2 दरवाजांवर, म्हणजे नाकाच्या नाकपुड्यांवर. आणि आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास त्याच्याकडे सारं लक्ष द्यायचं. नाउ चिल्ड्रन, क्लोज युअर माउथ जेंटली. Close your eyes gently. When your mouth is closed, definitely the respiration will go through the nose only. So, you have to pay your entire attention at the nostril of the nose. Incoming breath and outgoing breath. मुलांनो, जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. Don't open your eyes until I tell you. मुलांनो, श्वास कसा पाहिजे? एक तर नैसर्गिक. इट शुड बी नॅचरल. म्हणजे तुम्ही बसला आहात, तुम्ही उभे आहात, तुम्ही झोपला आहात, तरी श्वास चालू आहे की नाही? तर तसा आपोआप येणारा आणि आपोआप जाणारा श्वास, त्याला काय म्हणायचं? नैसर्गिक श्वास. तर आपल्याला आपोआप येणारा आणि जाणारा श्वास बघायचा.
Now, children, when you are sitting, when you are walking, when you are sleeping, your respiration is going on. You are doing nothing. So that is natural breath. You have to observe natural breath. दुसरा, स्वाभाविक श्वास. आत येणारा श्वास कधी उजव्या नाकपुडीतून आत येतो, कधी डाव्या नाकपुडीतून आत येतो, किंवा दोन्ही नाकपुडीतून बाहेर जातो. बाहेर जाताना तो उजवीकडून जाईल किंवा डावीकडून जाईल किंवा दोन्ही नाकपुडीतून जाईल. कधी श्वास लांब असेल, कधी दीर्घ असेल, कधी आखूड असेल, कधी छोटा असेल, कधी जड असेल, कधी हलका असेल. जसा आहे तसा बघायचा. त्यामध्ये आपण होऊन स्वतः काही बदल करायचा नाही. त्याला म्हणायचं स्वाभाविक श्वास. नाउ चिल्ड्रन, you have to observe the breath as it is. When you are breathing in, the incoming breath may come in through maybe right nostril, left nostril, or both. While going out, it may pass through the left nostril, right nostril, or both. You have to observe. Sometimes it may be long, it may be short, it may be heavy, it may be light. You don't have to do anything. Just observe as it is. आणि तिसरं, शुद्ध श्वास. त्याच्यामध्ये काही मिलावट केली नाही, काही मिसळलं नाही, तर ते शुद्ध. आणि म्हणून श्वासाबरोबर कोणतेही आकडे म्हणायचे नाहीत, आकडे मोजायचे नाहीत, आणि कुठलाही मंत्र वगैरे म्हणायचं नाही. म्हणजे श्वास कसा राहील? शुद्ध राहील. नाउ चिल्ड्रन, you have to observe pure breath. If nothing is added, it remains pure. So, along with the breath, don't count any number, no numbers. And don't recite any mantra or anything. Then it will remain pure. So, सारं लक्ष नाकाच्या दोन दरवाजांवर. Pay your entire attention at the nostril. समजा पाठ चुकली तर घाबरायचं कारण नाही. लक्षात आलं तर परत मान, पाठ, कंबर सरळ करायची. समजा विचार करता करता मनात काही विचार आले, मन भरकटलं, तर घाबरून जायचं नाही, काळजी करायचं नाही. लक्षात आलं की परत सारं लक्ष नाकाच्या दोन दरवाजांवर आणायचं. Children, when you find that you bend down, then smilingly keep your back and neck straight, not to worry about. And when some thoughts come in the mind, your mind may go away. So when you feel it, when you realize it, then pay your entire attention at the nostril. So, नाकाच्या दोन दरवाजावर जणू पहारेकरी बसवलाय आणि तो फक्त बघतो कोण आत येतंय, कोण बाहेर जातंय. लाईक दॅट ओनली. यू हॅव टू जस्ट ऑब्झर्व, जस्ट फील. मुलांनो, just like a watchman sitting and just observing. Somebody has come, somebody has gone. So similarly, you don't have to do anything, just observe. Just observe and feel. आणि आता आपल्याला मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे आणखीन 3 स्टेप लक्षात घ्यायच्यात. पहिली स्टेप काय?
आत येणारा श्वास कधी डाव्या नाकपुडीतून आत येतो, कधी उजवीकडून आत येतो, किंवा दोन्ही नाकपुडीतून आत येतो. बाहेर जाताना तो उजवीकडून जाईल, बाहेर जाईल, डावीकडून जाईल, किंवा दोन्ही नाकपुड्यातून बाहेर जाईल. ते फक्त जाणायचं आहे. Now children, you have to just feel and observe. So while the breath coming in, it may come in through the right nostril, left nostril, or both. While going out, it may pass through the left nostril, right nostril, or both. You have to just observe, just feel. दुसरी स्टेप, आत येणारा श्वास थोडा थंड असतो, बाहेर जाणारा श्वास आपला शरीरातून जात असतो. आपले शरीर उबदार आहे म्हणून थोडा उबदार असतो. ते जाणायचं आहे. नाव चिल्ड्रन, you will feel that incoming breath is little cool, and outgoing breath, when it pass through our body is warm one. So outgoing breath is little warm. आणि तिसरी पायरी, आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास हा कोठे स्पर्श करतो. म्हणजे तो नाकाच्या आतमध्ये किंवा नाकाच्या बाहेर, नाकपुड्यांवर, किंवा वरच्या ओठाच्या वर आणि नाकाच्या खाली कुठेही स्पर्श करतो. कुठेही स्पर्श करू दे, ते फक्त आपल्याला जाणायचं. Children, when you are breathing, when the breath comes in, it may come in through the right nostril or left nostril or both. While going out, it may pass through the right nostril, left nostril, or both. You have to just observe and feel. That is the first step. Second step, the incoming breath is cooler, little cool, and outgoing breath, when it passes through our body is a warm one. So the outgoing breath is little warm. That's what you have to feel. Just observe. And the third step, the respiration, incoming breath and outgoing breath, it touches. So you have to observe where it touches. See, incoming breath may touch inside the nose anywhere, or outside the nose on the nostrils, or it may touch on the upper side of the upper lip and below the nose, anywhere. So you have to just feel the touch. असं पण होईल की आता स्पर्श जाणवणार नाही, जाणवला तर ठीक आहे, नाही जाणवला तरी ठीक. कारण जसं मन शांत होईल, शरीर स्थिर होईल, तुम्हाला जाणवायला लागेल. आज किंवा उद्या किंवा काही प्रॅक्टिस केल्यानंतर कालांतराने, काही दिवसांनी, काही काळजी करायची नाही, प्रयत्न करत राहायचं. व्हेरी गुड. नाव चिल्ड्रन, if you are feeling the touch, it's well and good. If you don't feel the touch, it's also good. Because when your mind becomes calm and your body becomes steady, then you'll start feeling it. Oh, after some practice, after few days, or in future any time, you may feel it. Not to worry about. The सारे लक्ष नाकाच्या दोन दरवाजा. Entire attention at the nostrils. Incoming breath and outgoing breath. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास. सारे लक्ष नाकाच्या दोन दरवाजा.
मुलांनो, हळूहळू डोळे उघडा. चिल्ड्रन, slowly open your eyes. Slowly open your eyes. वा वा, सगळ्यांनी खूपच छान ध्यान केलं, खूपच छान. सो ग्रेट. आता मुलांनो, तुम्ही ध्यान केलं, तुमचं मन शांत झालं, आनंदी झालं. नाउ युअर माइंड हॅज बिकम calm अँड हॅपी. नाउ आता आपल्याला काय करायचं, जो आनंद आपल्याला मिळाला, जी शांती आपल्याला मिळाली, ती वाटायची. नाउ वी हॅव टू डिस्ट्रीब्यूट दिस अमॉंग युअर सेल्फ फर्स्ट. पहिलं स्वतःसाठी आणि देन त्यानंतर सर्वांसाठी, फॉर ऑल बिंग्स. तर मुलांनो, आता आपण मंगल मैत्री, लव्हिंग काइंडनेस करायचं आहे. ठीक आहे. नाउ फोल्ड युअर हँड्स, हात जोडा आणि माझ्या बरोबर म्हणायचं. यू हॅव टू रिसाइट ऑल टुगेदर. अहम सुखितो होमि, निदुःखो होमि, अवेरो होमि, अव्यापज्यो होमि, अनिघो होमि, सुखी अत्तानं परिहरामि. माता पितु आचार्य याति समूह सब्बे सत्ता सुखिता होन्तु, निदुःखा होन्तु, अवेरा होन्तु, अभ्यापज्या होन्तु, अनिघा होन्तु, सुखी अत्तानं परिहरन्तु. वा वा, खूपच छान, खूपच छान. आता आपण महामानव आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या महान कार्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचे मूळ गाव महाराष्ट्रातील कोकणातील जिल्हा रत्नागिरी, तालुका दापोली, सध्याचे मंडणगड येथील अंबडवे हे गाव बाबांचे मूळ गाव. वडील सुभेदार रामजी मालोजी सकपाळ व आई भीमाई यांचा मध्य प्रदेश इंदूर येथील महू या गावी मुक्काम असताना 14 एप्रिल 1891 रोजी मुलगा झाला व त्याचे नाव भीमा ठेवण्यात आले. भीमा 3.5 वर्षाचा असताना रामजी फौजेतून निवृत्त झाले व ते निवृत्तीनंतर रामजी बाबा आपल्या कुटुंबाला प्रथम गावी घेऊन आले. कमी निवृत्ती वेतनावर घर चालणे अवघड असल्याने त्यांनी सातारा येथे गोरेगाव या ठिकाणी कॅशियरची नोकरी पत्करली व कुटुंब साताऱ्याला आले. भीमा 5 वर्षाच्या असताना त्यांची आई भीमाई यांचे निधन झाले. मग त्यांचा सांभाळ त्यांची आत्या मीरा यांनी खूप लाडाने केला. 7 नोव्हेंबर 1900 प्रतापसिंह हायस्कूल राजवाडा सातारा येथील शाळेत भीमाचे नाव घालण्यात आले. रामजी बाबांनी आपले आडनाव सकपाळ हे बदलून आपले गाव अंबडवे वरून अंबडवेकर असे आडनाव म्हणजे सरनेम घेतले. शाळेत त्यांचे आंबेडकर असे आडनाव नोंदविण्यात आले व हे आडनाव सर्वांनी स्वीकारल्यावर रामजी, भीमराव व त्यांचे भावंड यांनी हे आडनाव घेतले. 7 नोव्हेंबरला हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साऱ्या महाराष्ट्रात मानला जातो. भीमा सदर बाजार ते राजवाडा येथील शाळेत पायी जात येत असे. पुढे 1904 साली रामजी बाबा मुलांच्या शिक्षणासाठी मुलांना घेऊन मुंबईला आले. 1907
भीमा मॅट्रिकची परीक्षा पास झाले म्हणून कृष्णाजी केळुस्कर या मास्तरांतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. सरांनी स्वतः लिहिलेले गौतम बुद्धाचे चरित्र हे पुस्तक भीमाला भेट दिले व दरमहा ₹20 शिक्षणासाठी बडोदे सरकारकडून स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती मिळवून दिली. 1908 साली त्यांचा रमाईशी विवाह झाला. 1908 साली त्यांचा रमाईशी विवाह झाला. 1912ला एल्फिस्टन कॉलेजमधून BA झाले व त्याच वर्षी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव यशवंत ठेवले. कराराप्रमाणे ते बडोदे सरकारच्या नोकरीत रुजू झाले. 2 फेब्रुवारी 1913ला रामजी बाबांचे निधन झाल्यामुळे ते मुंबईला परत आले. बडोद्याच्या संस्थानात मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती मिळून 1913ला अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. रमाईंना वाटत होते बाबांनी खूप शिकावे व घरची गरिबी व दलितपणा अशा परिस्थितीत कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली. अपार कष्ट व हालअपेष्टा सोसत त्या खंबीरपणे मदत करत होत्या. या आधारावर तिकडे बाबा 18 तास अभ्यास करून रमाईच्या कष्टाचे सार्थक करत होते व प्रगतीचे शिखर गाठत होते. यातून एक युगपुरुष निर्माण होत होता. ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन व वित्त या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी MA पूर्ण केले. नॅशनल डिव्हिडंड ए हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी या विषयात त्यांनी PhD म्हणजे डॉक्टरेट मिळवली व ते डॉक्टर आंबेडकर झाले. आपल्या मार्गदर्शक एडविन सेलिग्मन यांच्या सल्ल्यावरून 1916मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या जगप्रसिद्ध व प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश घेतला व प्रॉब्लेम ऑफ रुपी यावर प्रबंध लिहिला. ग्रेज इन येथे बार ॲट लॉसाठी प्रवेश घेतला व पदवी संपादन केली. 1917मध्ये बडोदे सरकारच्या करारामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडून भारतात परत यावे लागले. त्यांच्या सरांनी बाबांना 4 वर्षे मुदत वाढवून देतो व परत येण्याचा सल्ला दिला. बडोदेच्या संस्थानात लेखापरीक्षण कार्यालयात अधिकारी या पदावर रुजू झाले. परदेशात उच्च शिक्षण घेऊन व अधिकारी असून देखील त्यांना जातीयवादी ही हीन वागणूक मिळत होती. त्यामुळे महाराजांना सांगून डॉक्टर आंबेडकरांनी नोकरी सोडून दिली आणि मुंबईला परत आले. मुंबईला सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. दलितांची, गरिबांची, कामगारांची, शेतकऱ्यांची व महिलांचे हाल पाहून त्यांचे हृदय पिळवटत असे. 31 जानेवारी 1920ला मूकनायक हे प्रेरणादायी पाक्षिक सुरू केले. शाहू महाराजांच्या मदतीने व कर्ज काढून प्रतिकूल वातावरणात सुद्धा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पुन्हा प्रवेश घेतला व 1921मध्ये MSc ही पदवी मिळवली. त्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी ह्यावरून पुढे भारतामध्ये RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. शिक्षण पूर्ण केल्यामुळे ते परदेशात स्थायिक होऊ शकले असते, पण आपल्या बांधवांसाठी व देशाच्या जनतेसाठी ते भारतात परत आले. 9 मार्च 1924ला दामोदर हाल मुंबई येथे महत्त्वाचा संदेश दिला. शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. 20 मार्च 1927 साऱ्या जगाचे लक्ष वेधणारा महाड येथील 14 तळ्याचा सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह. बाबा म्हणत, कृती सत्यासाठी आहे का? समाजाची प्रगती होणार आहे का? उत्तर यस होय असेल तर सत्याग्रह यशस्वी होणारच. दलितांवरील अत्याचार पाहून महात्मा फुले म्हणत, दलितांची निंदा ठावी नाही व्यथा, जाळा म्हणू ग्रंथा अग्नीमध्ये. 25 डिसेंबर 1927 मनुस्मृती दहनाचा ठराव गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे यांनी वाचून दाखवला. जाधव व राजभोज यांनी त्याला अनुमोदन दिले आणि महाडच्या फत्ते खान यांच्या जागेत
मनुस्मृती जाळण्यात आली. 1930 नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला. ते मंदिर 1 वर्ष बंद ठेवले होते. 12 नोव्हेंबर 1930ला भारताच्या समस्येसाठी ब्रिटिशांनी गोलमेज परिषद भरवली. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब प्रभावी भाषण झाले. ते ऐकून राजे सयाजीराव गायकवाड हे अत्यंत प्रसन्न झाले व अशा जागतिक कीर्तीच्या मुलाला आपल्या संस्थानाने मदत केल्याचे सार्थक वाटून त्यांना खूप आनंद झाला व आनंदाने त्यांनी सर्व निमंत्रितांना भोजन दिले. 26 मे 1932मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिश सरकारच्या आमंत्रणावरून तिकडे लंडनला परिषदेला गेले व दौरा यशस्वी केला. दलितांसाठी स्वतंत्र हक्क मिळवले. 24 सप्टेंबर 1932 गांधी यांनी पुणे येथील एरोडा तुरुंगात प्राणांतिक उपोषण केल्याने पुणे करार करावा लागला. जून 1934 गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये अर्धवेळ प्राध्यापक व पुढे 3 वर्ष कॉलेजचे प्राचार्य झाले. 27 मे 1932 रमाईंचे निधन झाले. बाबांचा आधार गेला. त्यांना खूप दुःख झाले. पण रमाईचा त्याग वाया जाऊ नये यासाठी ते परत कामाला लागले. 1935 येवला येथील परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब म्हणाले, तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की मी हिंदू म्हणून मरणार नाही. 1940 भारताचा स्वतंत्र लढ्याचे महत्त्वाचे दशक सुरू झाले. 2 जुलै 1942 एवढ्या मोठ्या भारताचा कारभार करता यावा यासाठी व्हाईसरॉय कौन्सिलचे सदस्य म्हणून 5 वर्षासाठी डॉक्टर बाबासाहेबांची नेमणूक झाली व त्यांच्याकडे कामगार, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, पाणी पुरवठा आदी खात्यांची जबाबदारी म्हणजे मंत्रीपद सोपविण्यात आले. यामध्ये बाबांनी खूप चांगले काम करून देशाचे भले केले. कामगारांसाठी व महिलांच्या कल्याणासाठी उपक्रम व कायदे केले. दामोदर व्हॅली व ओरिसातील महानदीवर बहुउद्देशीय धरण म्हणजे डॅम प्रकल्प पूर्ण केले. सिंचन, इरिगेशन, ऊर्जा निर्मिती, इलेक्ट्रिसिटी आणि जलविहार वगैरे साठी प्रयत्न केले. देशासाठी, शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी लवाद म्हणजे बोर्डाची स्थापना केली. ऊर्जा निर्मितीला प्राधान्य दिले. शिक्षणासाठी केलेले महान कार्य. 8 जुलै 1945 पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना. 1946 द सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स मुंबई स्थापना. 1947 सिद्धार्थ नाईट स्कूल. 1950 मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद. 1953 सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स आणि 1956 सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ. घटना परिषदेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगालमधून निवडून आले, पण भारताची फाळणी झाल्यामुळे त्यांचा मतदारसंघ बांगलादेशात गेला. त्यामुळे M.R. जयकर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदावर मुंबई येथून बिनविरोध निवड झाली. 3 ऑगस्ट 1947 बाबा स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री झाले, मिनिस्टर ऑफ लॉ. ऑगस्ट 1947 घटनेचा मसुदा तयार करण्याच्या समितीचे ते अध्यक्ष झाले. 1948 प्रदीर्घ कष्टाचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाला. त्यांना मधुमेह डायबेटीसचे निदान झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय डॉक्टर असलेल्या डॉक्टर शारदा कबीर यांच्याशी विवाह केला. 25 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेवर भाषण दिले. 26 नोव्हेंबर 1949ला घटना पूर्ण झाली.
2 वर्ष 11 महिने 17 दिवस. 26 जानेवारी 1950 घटना कॉन्स्टिट्यूशन लागू झाली व भारत स्वतंत्र, सार्वभौम व प्रजासत्ताक झाला. 27 सप्टेंबर 1951 डॉक्टर बाबासाहेबांनी सादर केलेल्या महिलांच्या कल्याणासाठीचे हिंदू कोड बिल व ओबीसी आरक्षण यांचे मुद्दे सखोलपणे पटवून देखील या चांगल्या गोष्टींना संसदेत विरोध झाल्याने स्वाभिमानी डॉक्टर बाबासाहेबांनी केंद्रीय कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला. पाच जून 1952 जगप्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठाने बाबांना जागतिक उत्कृष्ट कार्याबद्दल डॉक्टर ऑफ लॉ LLD ही मानाची पदवी त्यांना आदरपूर्वक बहाल केली. 12 जून 1953 हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने डिलीट डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी देऊन सन्मान केला. बाबांचे धम्मांचे महान कार्य. येथे धम्मसंगीतीचा आलेख दिसत आहे. पहिला आहे संगीती, दुसरा आहे भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाचा काळ अथवा वर्ष, ठिकाण, देखरेख अथवा संरक्षण करणाऱ्याचे नाव आणि वैशिष्ट्ये. तर पहिली संगीती 4-5 महिन्यानंतर भारत मगध देशात राजा अजातशत्रू आणि संपूर्ण बुद्धवाणीचे संकलन व त्रिपिटक निर्मिती झाली. दुसरी संगीती 100 वर्षानंतर भारतामध्ये राजा काला अशोक शुद्ध स्वरूप देण्यात आले. तिसरी संगीती 300 वर्ष भारतात पाटलीपुत्र सम्राट अशोक त्रिपिटकाला शुद्ध स्वरूप देण्यात आले. चौथी संगीती इसवी पूर्व 29 श्रीलंका राजा वट्टमणी संपूर्ण त्रिपिटक लिखित केले व ताडपत्रीवर त्याचे लिखाण करण्यात आले. पाचवी संगीती 1871 साली बर्मा राजा मिंडमिन व संपूर्ण त्रिपिटक संगमरवरी दगडावर मार्बलवर कोरले. चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की संगमरवरी दगडावर संपूर्ण त्रिपिटक हे कोरले जात आहे. सहावी संगीती 17 मे 1954 बर्मा आणि प्रधानमंत्री युनू यांच्या संरक्षणामध्ये वैशिष्ट्य 2 वर्षे चालली. बर्मामध्ये 6वी संगीती भरल्याचं चित्र दिसत आहे. 6व्या संगीतीचे वैशिष्ट्य. पहिले बुद्ध शासन कालावधी. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 2500 वर्ष हा पहिले बुद्ध शासनाचे वर्ष आहे. त्यानंतर 2500 वर्ष हे दुसरे बुद्ध शासन आहे. 1954 पहिल्या बुद्ध शासनाच्या शेवटचे वर्ष आणि 1954ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीलंकेला बुद्ध धर्माचा अभ्यास करण्यास गेले. 1955 दुसऱ्या बुद्ध शासनाचा प्रारंभ म्हणजे पहिले वर्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बर्मी सरकारच्या आमंत्रणावरून बर्मा म्यामा येथे 6व्या संगीतीला हजर राहिले. बर्मामध्ये आचार्य SN गोयंका यांच्याकडे बर्मा सरकारने भारतीय आमंत्रितांना भारतीय जेवणाची व्यवस्था करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच डॉक्टर बाबासाहेब यांना राहण्याची सोय त्यांचे मित्र डॉक्टर सोनी यांच्याकडे करण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेब
तेथे 8 दिवस राहिले. त्यांनी तेथील अनेक विहारांना भेटी दिल्या व धम्माच्या तज्ज्ञांना भेटून चर्चा केली व बुद्ध धम्माची दीक्षा घेण्याचा निर्णय पक्का केला. 14 ऑक्टोबर 1956 नागपूर येथे महास्थवीर भदंत चंद्रमणी यांच्या अध्यक्षतेखाली दीक्षाभूमीवर स्वतःबरोबर 5 लाख अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. सारे आकाश बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी यांनी दुमदुमले. 15 नोव्हेंबर 1956 नेपाळची राजधानी काठमांडू येथे सिंह दरबारात बुद्धिस्ट चौथी परिषदेमध्ये भाषण केले. लोकांच्या विनंतीवरून 20 नोव्हेंबर 1956 बुद्ध आणि कार्ल मार्क्स यावर भाषण दिले. भारतात परत येताना बनारस येथील बनारस हिंदू विद्यापीठात शंकराचार्यांचे वाक्य ब्रह्म सत्य जगत मिथ्या यावर सडेतोड भाषण दिले. 30 नोव्हेंबर 1956 बाबा दिल्लीला परत आले. 1 डिसेंबर 1956 मथुरा रोडवरील बुद्ध कला प्रदर्शन पाहायला गेले. 2 डिसेंबर 1956 दलाई लामा यांच्या सत्कारासाठी अशोक विहारात गेले. 3 डिसेंबर 1956 नातलगांबरोबर फोटो काढले व रात्री खूप आजारी असलेल्या आपल्या माळ्याला भेटायला गेले. 4 डिसेंबर 1956 राज्यसभेत थोडा वेळ जाऊन आले व रात्री 1:30 वाजेपर्यंत पत्रे लिहिली. 5 डिसेंबर 1956 आपल्या कार्यालयात गेले. रात्री जैन मुनी भेटायला आले. बौद्ध धर्म आणि जैन धर्म यावर सखोल चर्चा झाली. त्याच रात्री बुद्ध अँड हिज धम्मा या ग्रंथाची प्रस्तावना तयार केली व बर्मी सरकार व इतरांसाठी टंकलिखित टाईप केलेले पत्र रत्तूकडून मागून घेतले. 10:30 नानकचंद रत्तूला म्हणाले, आता तू जा, मी नंतर वाचेन, व बुद्धम शरणम गच्छामी असे म्हणत राहिले. 6 डिसेंबर 1956 सकाळी 6:30 वाजता सविता माई यांच्या लक्षात आले की डॉक्टर बाबासाहेब आता या जगात नाहीत. सकाळी 10 वाजल्यापासून दर्शन घेण्यासाठी दिल्लीतील 26 अलीपूर रोडवरील बंगल्यात लोकांची रीघ लागली. त्यांचा देह रात्री 10 वाजता विमानाने दिल्लीहून पहाटे 3 वाजता मुंबईला आणण्यात आला. दादर येथील राजगृह येथे देह दर्शनासाठी ठेवण्यात आला. 10 तास लोक रांगेत उभे राहिले. 7 डिसेंबर 1956 दुपारी 3 वाजता अंत्ययात्रा काढण्यात आली. 10 लाखापेक्षा जास्त लोकांचा प्रचंड जनसमुदाय सामील झाला होता. 4-5 तासानंतर रात्री 7:30 वाजता दादर चैत्यभूमी येथे यशवंतराव म्हणजे भैयासाहेब यांनी चित्तेला अग्नी दिला आणि लाखो लोकांनी टाहो फोडला. त्यांच्या चित्तेची साक्ष ठेवून 50,000 लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. साली डॉक्टर बाबासाहेब यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. मुक्तीसाठी सुरू झालेला हा प्रवास आपणाला तथागत गौतम बुद्धाकडे आणून ठेवला. ते आधुनिक बुद्ध होय. बुद्धम शरणम गच्छामि.